सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे आणि वणीनंतर आज लातूरमध्ये बॅगेची तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे। निवडणूक आयोगाच्या पथकाकडून बॅगची तपासणी करण्यात आली आहे आणि लातूरच्या औसा हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी केल्याची माहिती आहे। आपण पाहिलं काल सुद्धा उद्धव ठाकरेंच्या बॅगेची अशाच प्रकारे तपासणी करण्यात आली होती। त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केला होता आणि आता सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या बॅगेची अशी तपासणी करण्यात आलेली आहे आणि यामुळे आता अनेक स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात, अनेक पडसाद उमटताना पाहायला मिळतात। विरोधकांनी बरीच टीका केली आहे। दोन दृश्य आपण स्क्रीनवर पाहू शकतोय। वणीमध्ये बॅगेची पाहणी काल झाली आणि आज लातूरमध्ये बॅगची तपासणी करण्यात आली आहे। सगळ्यांची नावं आली ती जाणार तो टीव्हीवर तुम्हाला प्रसिद्धी छान मिळणार आहे, काय काळजी करायचं कारण नाही। नाही बघावं, अरे बघावं लाजू नका। ठीक आहे चला, माझा काय तुमच्यावरती राग नाहीये, मला फक्त यांचा एकतर्फी जो कारभार चाललाय, मला जो न्याय तोच मोदींना पण लागला पाहिजे, कारण मोदी पण प्रचाराला येत आहेत। ठीक आहे ठीक आहे, तुमच्यावरती काय माझा राग नाही, तुम्ही काय काळजी करू नका। तर आपण पाहतोय सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी करण्यात आलेली आहे आणि वडीनंतर आज लातूरमध्ये बॅगची तपासणी करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाच्या पथकाकडून ही बॅगची तपासणी केली गेली आणि लातूरच्या औसा हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी करण्यात आल्याची माहिती। काल सुद्धा अशाच प्रकारे उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली होती निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत। मात्र त्यावर बऱ्याच स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या, पडसाद उमटले। विरोधकांनी सुद्धा बरीच टीका केली। प्रवीण दरेकर, भाजपचे प्रवीण दरेकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना आपण पाहिलं। मात्र आज सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी करण्यात आलेली आहे। निवडणुकीला अवघे 10 दिवस शिल्लक असताना अशा प्रकारे पक्षप्रमुखांची बॅगची तपासणी होतीये आणि त्यामुळे बऱ्याच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत। सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे। काल जेव्हा उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी करण्यात आली होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी अशाच आशयाचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केला होता, जो बराच व्हायरल सुद्धा झाला। आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा आज लातूरच्या औसा हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे। लातूरच्या औसा हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी करण्यात आलेली आहे आणि वणेमध्ये सुद्धा काल उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली होती। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी श्रीराम जाधव आपल्यासोबत आहेत। श्रीराम, आपण काल पाहिलं उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी पाहणी केली आणि आज सुद्धा लातूरमध्ये त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली। त्यांनी स्वतः व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे। काय प्रतिक्रिया उमटतायत त्यानंतर? आज लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघातले जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारात कासार शिरसी येथे त्यांचे उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे। थोड्या वेळापूर्वी ते हेलिकॉप्टरने सभेच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर ते हेलिकॉप्टरवर लँड होतात त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आल्याची माहिती समजलेली आहे। स्वतः उद्धव ठाकरे यांनी ते व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि तिथून निघाल्यानंतर आता ते थेट सभेच्या स्थळी पोहोचलेले आहेत आणि या सभेमध्ये आता त्यांच्या भाषणाला सुरुवात झालेली आहे आणि या भाषणातून ते कदाचित या पूर्ण प्रकारावर भाष्य करण्याची शक्यता आहे। सध्या निश्चित श्रीराम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी करण्यात आलेली आहे। वडीनंतर आज लातूरमध्ये बॅगची तपासणी करण्यात आली आहे आणि निवडणूक आयोगाच्या पथकाकडून ही बॅगची तपासणी केली गेली आहे। आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेताई आपल्यासोबत आहेत। सुषमाताई, आपण पाहिलं काल सलग दुसऱ्या दिवशी काल नंतर आज सुद्धा उद्धव ठाकरे पक्षप्रमुखांच्या बॅगची तपासणी करण्यात आलेली आहे। आपली प्रतिक्रिया? निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या कुठल्याही नियमांची, आचारसंहितेच्या चौकटीची आम्ही त्याचं फॉलो करायला, त्याचं पालन करायला आम्ही बाध्य आहोत आणि आम्ही ते पालन केलं पाहिजे। आम्ही त्याचा सन्मान केला पाहिजे आणि सहकार्य सुद्धा केलं पाहिजे। त्यानुसार आम्ही कालही सहकार्य केले, आजही सहकार्य करतोय। परंतु प्रश्न असा उरतोय की निवडणूक आयोगाची ही आचारसंहिता फक्त आमच्यासाठी आहे का? ही आचारसंहिता अजिबात सत्ताधाऱ्यांच्यासाठी नाही का? जाणीवपूर्वक ठरवून तुम्ही एका व्यक्तीला लक्ष करताय, एका व्यक्तीचं प्रतिमाहनन करण्यासाठी आणि एका मुख्यमंत्री पदावरच्या प्रतिष्ठित व्यक्तीला हे ठरवून लक्ष करणं, त्रास देणं, हे सत्र कशासाठी ठरवून सत्ताधाऱ्यांकडून असे प्रयत्न होत आहेत निवडणुकांच्या तोंडावर, असं वाटतं का तुम्हाला?
अगदीच हे ठरवून वाटतं, कारण सकाळी मुलुंडचे HD व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या हे कोणाला तरी बोलताना सांगत होते की एकनाथ शिंदेची बॅग तपासली वगैरे. कधी तपासली एकनाथ शिंदेची बॅग? लोकसभेला. बॅग तपासताना 50 प्रकारचा मीडिया हजर होता. म्हणजे ठरवून एक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही सगळा मीडिया बोलावून ती बॅग तपासली होती, दाखवायला, नाटक करायला. पण काल उद्धव साहेबांची बॅग तपासताना एकही मीडिया नव्हता. कित्येक चॅनलला तो व्हिडिओच उपलब्ध झाला नव्हता. का असं केलं निश्चित गेलं? सुषमाताई, धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी.